अवघ्या 10 महिन्यांपूर्वी पतीच्या प्रेतावर जी कोसळली होती, आसवांचा पाणलोट होऊन तिनं पतीला दिसलं. पुत्राला झिडकारून सरळ व्यभिचाराच्या बलंगाकडे धाव घ्यावी ना, हे कळेल तेव्हा या धरती मातेलाही आपल्या मातृत्वाची शरम वाटेल. कदाचित शर्मेनं तोंड झाकून ती देखील उलटगतीला फिरायला लागेल. आणि मग अहो मजाच मजा होईल. म्हातारे तरुण होतील, तरुण कुमार होतील, बोल बोल म्हणता कुमारांची बोबडी बालके होतील. आणि मग ही बालके रांगत रांगत पाळण्यात उडी मारून हुंकार देत उलट गतीनं आईच्या उदरात विरघळून जातील. माणसे संपतील, माकडे संपतील, जीवजंतू पशुपक्षी आटोपतील. पिढ्यांच्या पिढ्या सटासट अंतर्धान पावतील. इतिहास काही उरणार नाही. उरेल ती केवळ निर्जीव, निशब्द, भयान स्मशान शांतता. जन्म घेण्यासाठी तरी आई नावाची मादी लागतेच लागते. पण मरणाला मुळे आईच नाही. मरणाला लागतं ते सरणाचं सिंहासन आणि स्मशानाचं राज्य. पण यातलं काही एक घडणार नाही. सरितेप्रमाणे धरतीलाही माघारी वळता येणार नाही. घडायचं ते घडून गेले. काळजाचा चुराडा झाला तरी मी ते ओठ मिटून पत्करायचं आहे. वयोवृद्धांच्या शृंगार क्रीडेत एक स्वप्न करपलं, करपूर एक सत्व चिरडलं. चिरडू दे. एवढ्यानं विश्वात प्रलय तर येणार नाही ना. भूतकाळाच्या मगर मिठीतून मुक्त होऊन भविष्याच्या पायथ्याशी मी उभा आहे, एका डगमगणाऱ्या वर्तमानाच्या खडकावर. आणि समोर उभं ठाकलं आहे प्रचंड आव्हान, सरळ सोट उभ्या कड्यासारखं. कधी काळी तुम्ही देखील या डगमगत्या खडकावर उभे होता. कपरी कपरीनं कडा कापून वर चढला, पण टोकावर पोचायचा निश्वास टाकण्यापूर्वीच खाली कोसळला. कुणी कुणी तुम्हाला हात दिला नाही. केवड्याचं कडी समजून हातात पकडली एक पिवळी सर्द नागिन आणि प्रत्येक पावला गडीत निमूटपणे सोसलेत जलाल दंश. मग उरली फक्त फरफट अखेरच्या घटकेपर्यंत. माझ्या ललाटात काय रेखाटलंय? चढणीच्या मार्गावर हातात मिळावा हा चंद्र माधवीचा, तर क्षितिजावरचा चंद्र देखील अलगद येतो एका हाकेवर. मग ठेस लागली तरी तोड सुटत नाही, घाव बसले तरी वाटचाल थांबत नाही. अवघ्या वेदनाही होतात शीतल, सौभाग्य संपन्न. हाच असेल का माझ्या जीवनाचा हेतू? हाच असेल का माझ्या जगण्याचा अर्थ? टू बी नॉट टू बी, टू बी नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर
खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवांच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्याच मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास रे? एकीकडे आम्ही ज्याला जन्म दिला ते आम्हाला विसरला, एका बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे सापडे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकावून जायचं रे? कुणाच्या पायावर? इतकं ठार वेड वात्सल्य परिणामी सर्वनाशालाच निमंत्रण देणार असेल तर मग जगबुडीपासून मला कोण वाचवणार? एक विश्वासघातकी मित्र की बदफैली बायको? जागा हो, डोळे उघडून पहा, म्हणून शंकना करायची गरज नाही. डोळे उघडेच आहेत, अगदी सताड उघडे आहेत. या उघड्या डोळ्यांनी जेवढे रंगढंग पाहिले ना तेवढ्याने दृष्टीचे पारणे फिटले. भास आता आंधळा होईल, दृष्टी तरी होईल ती छिनाळ सृष्टी. इतकी सरळ, इतकी निष्पाप, इतकी भाबडी बोल. ओठ पिळले तर दूध निघेल इतकी कोवळी, इतकी अजाण. काय तिचा अपराध? तर ह्याचे निर्लज्ज प्रलय चाले तिलाही उमगले, आणि जे जळजळ चटके बसले तेथे आपल्या बापाजवळ कळकळून बोलून बसली. आणि बाप तरी कसला तद्रष्ट चांडाळ. हलके कान फोडून घेतले नाही की डोळ्यावरचं कातड काढलं नाही. जाग येऊनही उघड्या डोळ्यांनी पाहत बसलाय फक्त. देवा, या घरात पुन्हा एकदा तोच विषारी अनुभव. बेशरम विश्वासघात, निर्लज्ज व्यभिचार. बेईमानीची चाहूल लागताच कुठल्याही पुरुषानं आपल्या मित्राला आणि बायकोला सरळ भिरकावून देऊन आपला पुरुषार्थ सिद्ध केला असता. पण मी मात्र नुसताच जळतोय, आतल्यात गुदमरतोय. पण जीवाभावाच्या माणसात गुंतलेला माझा जीव सुटत नाही, तुटत नाही. का कशासाठी? हा जीव, हे जगणं, हा जन्म मुळातच आहे एक गलिच्छ लाजीरवाणी घटना. पण माणसाचा जन्म म्हणजे तर मूर्तिबंत पाप आहे, पाप. असल्या शापापेक्षा ओसाडीतील ती निस्तब्ध शब्दता किती भाग्यशाली असली पाहिजे. आणि त्यातून जन्म अटळच असेल तर मग जन्म मिळावा पशु पक्ष्यांचा, किडा मुंगीचा, प्रसंगी क्षुद्र जीवजंतूंचा जन्म झाले.
पण हे चांगलं, हे वाईट, हे बरोबर, हे चूक, हे कळणारा आणि कळून मनाला नुसता छळणारा हा वांज ढोंगी भ्याड माणसाचा जन्म मात्र नको नको नकोच नको. नर आणि मादी कशी सोपी नाती आहेत, पण त्यात मुलगा मुलगी, बाप बहीण भाऊ आई ही नाती कालवली ना की गुंतावरच वाढवतो. प्रत्येक नात्याचा शब्द हक्काची साहेबी टास तेवढी नरडीला लावतो आणि फास आणून देणे मात्र पुरेपूर वसूल करतो. या माणसाच्या दुनियेतली सगळी नाती झूट आहे, झूट. खरं आहे तो माणसाच्या उत्पत्ती बरोबरच त्याच्या रक्तात रुजलेला स्वार्थ, विश्वासघात, द्वेष, क्रौर्य आणि छिनालपणा. वाघ सिंहांच्या बलदंड छाव्याने कधी आपल्याच आईच्या नरडीचा घोड घेतला असेल का? ज्याला नागिनीच्या पिलांनी फणा उभारून कधी आपल्या पित्यालाच डंख केला असेल का? माणसांच्या पिलात हे घरळ आलं कुठून? माणसांचे छावे म्हाताऱ्या माता पित्यांवर झडप घालायला शिकले कुठून? गाढ वात्सल्याच्या पोटी उपसते तिचंच नाव कृतज्ञता. हे स्वर्गस्थ शक्तीनो, द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. भयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा उभा राहिला आहे हे दैवतानो आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्ही चोचला असेल हे कृतज्ञतेचं जहर या कारत्यांच्या काळजामध्ये, तर करू नका निदान माझी कुचेष्टा मला लाचार करून त्यांच्या समोर. पेटून उठू द्यात माझा अंतःकरण ऊर्जस्व क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी आसवांच्या थेंबाने. नाही बेमुर्व सटव्यांनो, मी रडणार नाही. मी घेईन असा अघोरी सूड तुम्हा दोघींचाही की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा मला आज न करणाऱ्या त्या कृत्यानं. तुम्हाला वाटत असेल मी रडेल, पण कारण असलं तरी नाही नाही मी रडणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्रावधी चिंधड्या अश्रूचा एक थेंब ओघळण्यापूर्वी. विदूषका मी भ्रमिष्ट होईल. हो हो हो, तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो फक्त संभोग माणसांच्या माग्यांशी. तरुण आहेत कावळे, तरुण आहेत गिधाड, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवानी डुकरे. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जमात वाढून भरून जातात कीटकांसारखे. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्याने चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कुणी आहे का? तशा निशातून उत्तर आलं, मी आहे. मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या आश्वासनाचा सोबरच सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढले नवीन विश्व, ज्यात मर्कटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसरा, या बापाला विसरा, पण त्या बापाला विसरा तर पहाडामध्ये दडून बसलेली गिधाड फडशा पाडतील निमिषार्धात. तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचा, साऱ्या दूर व्हा. मी सांगतोय दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत.
दया दाखवा, दया दाखवा म्हणून हा ज्युलियस सीझर कुणाचीही प्रार्थना करत नाही, आणि कुणी प्रार्थना केली म्हणून त्यावर दयाही दाखवत नाही. सीझर अचल आहे, उत्तरेच्या नक्षत्रासारखा. त्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशावर चितारल्या आहेत लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक जळते आहे, चमकते आहे. पण आपल्याच जागेवर स्थिर राहणारी फक्त एकच, ध्रुवाची चांदणी. अगणित माणसांच्या या दुनियेत असा एकच माणूस मला माहिती आहे की जो आपल्या जागेवर ठामपणानं उभा आहे, आणि तो मी आहे. तो मी आहे ज्युलियस सीझर, मी आहे ऑथेल्लो, मी आहे प्रतापराव सुधाकर आणि हॅमलेट, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. हे सगळे महापुरुष माझ्या देहाच्या शामियात राहायला आले, आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीना कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. ते पहा मारेकऱ्यांनी आपल्या कट्यारी उपसले मला या ज्युलियस सीझरला मारण्यासाठी. चहूबाजूने घेरले त्यांनी मला. तो मारेकरी ओरडतोय, मारा मारा, चालवा कट्यारी. मग मर सीझर, तुला मेलच पाहिजे. असं नाटक असतं. असं नाटक असतं. नमस्कार. आपल्यावरती शेक्सपियरचा पगडा जबरदस्त होताच, पण त्यानंतर पुढे जाण्यापूर्वी एक गंमत सांगतो की त्यानंतर आपल्यावरती आणखीन एका नाट्य प्रकाराचा जगातल्या फार मोठा पगडा आहे, तो म्हणजे फार्स. आपल्याकडे फ्रेंच फार्स रुजला, तो झोपी गेला जागा झाला या नाटकापासून. ते आपल्या सगळ्यांना झोपी गेला जागा झाला माहिती आहे. त्याच्या आधी माधव मनोहरांचं सशाची शिंगे होतं, किंवा गंगाधर गाडगिळ्यांचं वेड्यांचं चौकोन होतं. या प्रकारचे फार्सिस होते. त्यानंतर आपल्याकडचं एक प्रसिद्ध नाटक संशय कल्लोळ, हे सुद्धा फार्सवर आधारित आहे, किंवा अत्री. त्या नाटककाराचं नाव, अत्रीने कवडी चुंबक वगैरे ज्याच्यावरून लिहिलं, तो म्हणजे मॉली आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सादर झाला. आणि संशय कल्लोळची खासियत अशी की त्याचं रूपांतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यातल्या पात्रांच्या नावांपासून देवलांनी जी गंमत केली आहे तिकडे. पण तरीही एक गोष्ट सातत्याने आपल्याकडे टिकून राहिली, तो म्हणजे वास्तववाद, ज्याचा आपल्या जगण्याशी संबंध होता. आणि त्यातला महत्वाचा नाटककार ज्याच्याकडे आपल्यावरती ज्याचा परिणाम झाला, जरी रशियाचा चेकॉव वगैरे होता,